एक होता कार्व्हर. प्रकरण 3. प्रारंभाचा शेवट. जॉर्जला शालांत परीक्षेत उत्तम गुण मिळाले होते. शाळेने त्याला दिलेल्या प्रमाणपत्रात उत्तम श्रेय होते. कॅन्झसमधील हॉलंड विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी जॉर्जने अर्ज केला. त्याच्या अर्जाला उत्तर म्हणून हायलंड विद्यापीठाने पाठवलेल्या पत्राने जॉर्ज वेडावला होता. त्या विद्यापीठाने प्रवेश तर दिला होताच, वर छात्रवृत्तीही बहाल केली होती. आता अडचणी कसली म्हणून उरलीच नव्हती. 1885च्या सप्टेंबर महिन्यात जॉर्ज कॅन्झस राज्याच्या ईशान्येला असणाऱ्या हायलंड युनिव्हर्सिटीत दाखल होण्यासाठी निघाला. आपल्या पुढील आयुष्यात जिची आठवणी काढण्यास जॉर्ज टाळत असे तीच ही घटना. हायलंड विद्यापीठाकडून आलेल्या पत्रानुसार विद्यापीठांच्या प्रमुखांना भेटण्यासाठी जॉर्ज गेला. पुस्तकांच्या कपाटांनी भरलेले आणि चकचकीत फर्निचर नटलेली खोली पाहून जॉर्ज दिपून गेला. विद्यापीठाकडून आलेले पत्र त्याने त्यांच्यासमोर टेबलावर ठेवलं. त्यांनी त्या आपल्या सहीच्या पत्रावरून क्षणमात्र नजर फिरवली. थंड पण ठाम आवाजात ते म्हणाले, "माफ करा, काहीतरी चूक झालेली दिसते." एका वाक्याने जॉर्जच्या स्वप्नाचा सुराळा झाला. तरीही कसाबसा नीट धरून तो म्हणाला, "पण हाच दिवस त्या पत्रात कळवलाय तुमचं पत्र." आधीच अडखळणारी जीभ भावनेतिरकाने मुकी झाली. दस्तूरखुद अध्यक्ष महाशयांचीच सही होती त्या पत्रावर, आणि आपली सही असलेल्या कागदावरच्या मजकुराला चूक म्हणतात हे त्याला काही समजेना. चूक कोणाची होती? चूक होती त्या काळ्याशा रंगाची, कृष्णवर्गीय निग्रो वंशाची. त्याने आपल्या अर्जासोबत मिनियापॉलिस महाविद्यालयाचा दाखला आणि प्रमाणपत्र जोडलं होतं. त्याने जोडलेल्या कागदपत्रावरून त्याने संपादन केलेल्या उच्चतर श्रेणीची आणि उत्तम वागणुकीची ही ग्वाही मिळत होती. पण ती ग्वाही होती एका निग्रो विद्यार्थ्याबद्दलची. अर्ज करणारा विद्यार्थी बुद्धिमान असला तरी तो कृष्णवर्गीय निग्रो आहे हे विद्यापीठाच्या अध्यक्षांना कसं बरं समजणार? जॉर्जच्या नजरेत उसळलेलं कल्लोळ अध्यक्ष महाराजांना जाणवले. आपली बाजू सावरण्यासाठी ते कसेबसे म्हणाले, "तुम्ही निग्रो आहात याचा उल्लेख तुमच्या अर्जात केला नव्हता, त्यामुळे. पण मी अर्जातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. सांगायला वाईट वाटतंय, आम्ही निग्रो मुलांना प्रवेश देत नाही. माझ्या माहितीप्रमाणे असा प्रवेश मागणारे तुम्ही पहिलेच आहात." जॉर्ज जाण्यासाठी वळला. दाराशी पोहोचला. न राहावल्याने हाक मारून अध्यक्ष म्हणाले, "पण मला एक सांगा, तुम्ही तुमच्या लोकांच्या मानानं खूप शिकलात, हे अभिनंदनीय आहे. आता पुढे आणखी शिकून तुम्ही काय करणार आहात? तुमच्यासारख्या शिक्षितांचं भवितव्य काय? तुम्ही वेळ वाया दडवत आहात, असं नाही का तुम्हाला वाटत?" बाहेर पडण्यासाठी उघडलेलं दार तसंच धरून ठेवत जॉर्ज उत्तरला, "काळ ईश्वराधीन आहे. माझं वेळापत्रक करणारा मी कोण? ईश्वरेच्छेने माझी वाटचाल सुरू आहे. मी कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आहे, कारण मला काही कामं पार पाडायची आहेत. त्यासाठी मला माझी तयारी केलीच पाहिजे." विमनस्क मनस्थितीत रस्ता तुडवत जॉर्ज गावभर भटकला. विद्यार्थी जीवनाच्या अस्तित्वदर्शक खुणा सर्वत्र दिसत होत्या. उत्साही तरुण, पुस्तकाची दुकानं, खानावळी, तयार कापड्यांची दुकानं. जॉर्जने उसासा टाकला. माघारी वळायला जॉर्जचा आता रस्ताच नव्हता. पुढेच जायला हवं होतं, पण जायचं कसं? विद्यापीठाकडून बोलावणं आलं तेव्हा त्याने ते पत्र मोठ्या अभिमानाने साऱ्या परिचितांना दाखवलं होतं. तेही त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. तो धिप्पाड नॅट नाव्ही आपल्या साऱ्या गिऱ्हाईकांना खणखणीत आवाजात जॉर्जचा पराक्रम सांगून मोकळा झाला होता. लुसी मावशीने जातीने लक्ष घालून त्याची तयारी करून दिली होती. हॉटेलात आणि न्हावी दादाकडे काम करून जमवलेली रक्कम जॉर्जने कॉलेजच्या तयारीसाठी वापरली होती, आणि तो असा उद्ध्वस्त झाला होता. एक कपरदकी गाठीला नव्हती. खंक अवस्थेत काम मागत दारोदार हिंडणं भाग होतं. उद्ध्वस्त मनस्थितीत चालता चालता जॉर्ज गावाच्या वेशीबाहेर आला. कापणीचा हंगाम चालू होता. शेतात कापणी चालू होती. जॉर्जच्या शिक्षणाचा नाही, पण पोटापाण्याचा तरी प्रश्न मिटला. त्याच शेतात तो मजुरीला लागला. हाती आलेल्या विळ्यामुळे, भुकेची आणि कापून पडलेल्या गवताच्या राशीमुळे झोपण्याची अडचण निकालात निघाली होती. तेव्हा आता पुन्हा एकदा कॉलेजात प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नव्हती तर. कापणीचा हंगाम सरल्यावर जॉर्जने आयोवा राज्याचा रस्ता धरला. विंटरसेट गावातल्या एका चुल्स नावाच्या हॉटेलात तो कामाला राहिला. अनेक अडचणीतून, संकटातून तावून सुलाखून निघालेल्या जॉर्जच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत होते. आपल्या समाजाची स्थिती तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता. डायमंड ग्रोव्हमधील सुरक्षित जगापेक्षा हे जग खूपच वेगळं होतं, कातडीच्या रंगाला प्राधान्य देणारं. आता तो पूर्वीसारखा लहानखुरा आणि दुबळा राहिला नव्हता.
गेल्या 6 महिन्यात चांगला 6 फूट उंचीचा झाला होता. राहिनीही जरा टोकीची झाली होती. लोकांशी मिळून मिसळून मोकळं वागणं थोडंफार जमू लागलं होतं. पण कितीही म्हटलं तरी त्याची आंतरिक ओढ मात्र त्याच्या खास दोस्ताकडे, छोट्या मित्राकडे होती. जॉन मार्टिनने आपल्या एका रविवारी कसं बळेबळे चर्चमध्ये पाठवलं होतं याची जॉर्जला आठवण झाली. आणि कसा कोण जाणे, आज रविवार आहे, चर्चला जाऊया असा विचार करून तो तयार होऊन चर्चला गेला. विंटर सेटमध्ये निग्रोसाठी म्हणून वेगळं चर्च नव्हतं, म्हणून तो गोऱ्यांच्या चर्चमध्ये गेला. जवळच चर्च म्हणून त्या चर्चची वाट धरली होती. चर्चमध्ये गेल्यावर तो मागच्या बाकावर बसला. स्तवन म्हणायला सुरुवात झाली. स्तवनाच्या सुरावटीने त्याच्या मनात आठवणींचे मोहोळ उठलं. कार्व्हर कुटुंबाची सायं प्रार्थना त्याला आठवली. मोजेस बाबांनी सुजनबाईच्या भजनाला दिलेली साथ आठवली आणि स्वतःलाही न कळत त्याने सूर लावला. ते तसं पाहणं त्याच्या ध्यानी आलं. कारण बाकी कोणीच गात नव्हतं. फक्त समोर वेदीपाशी उभी असलेली मंडळी तेवढीच गात होती. त्यांच्यात त्याने आपला आवाज मिसळला होता. तो लाजला, गप्प झाला. त्याच्या शेजारीत बसलेल्या एका रुपेरी केसाच्या बाईंनी त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाल्या, म्हण म्हण, तुला देवानं सुराची देणगी दिली आहे. किती गोड गातोस, गप्प का बसलास, गा. तो त्या बाईकडे पाहून हसला. त्यानं ओठ घट्ट मिटून धरली. पण शेवटचं सामुदायिक स्तवन सुरू झाल्यावर मात्र त्याने परत आपला आवाज मोकळा केला. अवघ्या चर्चला त्याचा तो शुद्ध निकोप सूर जाणवला. प्रार्थना संपल्यावर साऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. चर्चच्या पाद्री बाबाने त्याची पूछताछ केली. नंतर त्याला कामही मिळवून दिलं. अनेकांच्या ओळखी झाल्या. त्यांच्याकडूनही काम मिळू लागली. लवकरच जॉर्ज नियमितपणे चर्चला जाऊ लागला. तेथील सुरावटीने, संगीताने त्याला ओढ लावली होती. शेवटच्या सामुदायिक स्तवनाच्या वेळी अंतिम चरणात सूर टिपेला लावताना एक अनुभूती उर्मी त्याच्या हृदयात उठू लागली. एका आगळ्या तृप्तीचा आनंद त्याला गवसला होता. एके दिवशी त्याच्या त्या शुल्स हॉटेलात त्याला भेटायला एक गोरा गृहस्थ आल्याची वर्दी त्याच्या सहकार्याने दिली. जॉर्ज घाईघाईने हात धुवून बाहेर आला. भेटीला आलेल्या गृहस्थाला पाहून तो बुचकळ्यात पडला. तो गृहस्थ म्हणाला, चालू दे तुझं काम. पाद्री बाबांनी तुझा पत्ता दिला. म्हटलं जरा वळून तुझी भेट घ्यावी. माझं नाव मिल हॉलंड. धन्यवाद. पण हॉटेलचं स्वयंपाकघर हा भटारखाना म्हणजे आपल्यासारख्यांनी येऊन खास भेटण्याचं ठिकाण नव्हे, जॉर्ज संकोचून म्हणाला. त्यात वावगं काय आहे आणि तू एवढं वाटून का घेतोस? मला आणि माझ्या पत्नीला वाटलं की तू इथे एकाकी आहेस. एखाद्या सायंकाळी जरा गप्पा गोष्टी करायला तुला बोलावावं, तेवढीच ओळखही होते. असं काहीच न सुचून जॉर्ज पुटपुटला. खरं म्हणजे असं कोणी आमंत्रण देऊन बोलवायला आल्यावर काय म्हणायचं असतं ते त्याला माहीतच नव्हतं. ती पहिलीच वेळ. त्यामुळे त्याला संभाषण चालू ठेवणं सुचेना. मनातल्या मनात जुळणी करून पाहिली, पण छे, जमेनाच. माझी पत्नी त्या चर्चमधील गायक वृंदांची मुख्य आहे. तिने तुझा आवाज ऐकला. ती स्वतः संगीत तज्ज्ञ आहे. परदेशी जाऊन शिक्षण घेतलंय तिने. कानी पडलेल्या आवाजाची चटकन पारख होते तिला. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे की मी? जॉर्ज बोलता बोलता थांबला. हे म्हणजे अति झालं. का थांबलास? अरे खरंच, ती म्हणाली की तुझ्या आवाजाची जात न पोत फार छान आहे. छे, काहीतरीच काय. अहो, मला तर काही वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. असं? मग तर तुझं विशेष कौतुक केलं पाहिजे. बोल, केव्हा येतोस? भेटीचा दिवस ठरला. स्वतः जातीने येऊन आमंत्रण देणाऱ्या श्री मिल हॉलंडचा विचार जॉर्ज कितीतरी वेळ करत होता. परदेशातून शिकून आलेली मंडळी म्हणजेच बरीच सुखवस्तू असावीत. माझ्यासारख्या गरीबाला पाचारतात. माझा आवाजही छान आहे म्हणे. एक नवलच. भेटीचा दिवस उगवला. त्या संध्याकाळी जॉर्ज कधी नव्हे तो काळजीपूर्वक तयार झाला. डुकराची चरबी आणि भट्टीची काजळी घेऊन त्याने आपले बूट चकचकीत केले. कपडे साफ धुवून त्याला इस्त्री केली. हात कसे पुन्हा पुन्हा घासून साफ केले. तयारी करून जॉर्ज निघाला. मनात अनामिक हुरहुर घेऊन तो मिल हॉलंडच्या भेटीला निघाला. मिल हॉलंडच्या घराच्या अलीकडे वनावर स्वारी थबकली. एका खडकाआडून एक पिटुकलं फूल त्याला खुणावत हसत होतं. जणू त्याचीच वाट पाहत मान काढून उभं होतं. जॉर्जने हलक्या हाताने ती खुडलं, हुंगलं, ओंजळी धरून पुन्हा पुन्हा पाहिलं. आपल्या कोटावर हळूच खोवलं.
समाधानाने पुढे निघाला. दारात मिल हॉलंड स्वागतासाठी उभे होतेच. जॉर्जला दिवाणखान्यात बसून ते सौ मिल हॉलंडला वर्दी द्यायला आत गेले. दिवाणखाना पाहून त्याचा थोडा अपेक्षाभंगच झाला. इतर सुखवस्तू कुटुंबाप्रमाणे हे लोक दिसत नाहीत. नाहीतर एक दिवाणखाना म्हणजे श्रीमंतीचं कसं बटबटीत भडक प्रदर्शन असतं आणि हा दिवाणखाना रिकामा. अरे हे काय! इतके दिवस आपण केवळ चित्रांतून बघत होतो तोच हा पियानो असा असतो तर खरा पियानो. जॉर्ज चोर पावलांनी उठला. पियानो पाशी गेला. लांब सडक नाजूक बोटं त्या पियानोच्या स्वरपट्ट्यावर फिरू लागला. तेवढ्यात चाहूल लागली म्हणून तो चटकन दूर सरकला. मागे नको फिरूस, पुढे हो, वाजव. तुझे हात, तुझी बोटं तुझ्या आवाजाला साथ देणारी आहे. तू जातिवंत कलाकार आहेस, सौ मिल हॉलंड मृदू आवाजात म्हणाल्या. जॉर्जने सौ मिल हॉलंडला क्षणभर निरखलं. श्रीमंत माणसाप्रमाणे दिसत नाहीत या. पुन्हा एक अपेक्षाभंग. यांच्या बोलण्यातही कसं मधाळ संगीत आहे. सौ मिल हॉलंडनी त्याची ध्यानमग्नता तोडली. त्याला हाताला धरून खुर्चीवर बसवलं आणि म्हणाल्या, आता मी वाजून दाखवते एक. सौ मिल हॉलंडची बोटं पियानोच्या स्वरपट्ट्यावर फिरू लागली. सूर उमटू लागले. जॉर्जच्या डोळ्यापुढे त्याच्या छोट्या दोस्त मंडळी रिंगण धरू लागली. त्याच्या आठवणीने मनात खोल कुठेतरी कळ उठली. तो गलबलून गेला. त्या सुरांनी व्यापलेल्या वातावरणात तो स्वतःला हरवून बसला. ओझार टेकड्यांच्या कडे कपारीतून त्याला साद येऊ लागली. निवशाच्या यायगरचं बोलणं त्याच्या कानात रुंजी घालू लागलं. सारी भूमी देवाची आहे. नजर उचलून बघ. काहीतरी गमावल्याची, हरून बसल्याची तीव्र भावना त्याला भोंडू लागली. कसल्या तरी अनामिक वेदनेनं तो दुभांगूनच गेला. त्याचा गळा दाटून आला. त्यानं आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. तरीही त्यांच्या बोटाच्या फटीतून अश्रू बाहेर निसरलेच. दिवाणखाना निशब्द झाला. वातावरण विरलं. सौ मिल हॉलंड त्याच्याजवळ उभ्या राहून त्याची पाठ थोपटत म्हणाल्या, माफ कर मित्रा, माफ कर. ते इतकं सुंदर होतं की त्याला पुढे बोलावे ना. आपले ओठ त्याने घट्ट मिटून घेतले. मला समजलं सगळं. माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. जॉर्जला उमगलं. तो पुन्हा उघड्या डोळ्यांनी जग बघणाऱ्या लोकात आलाय. कुठेतरी दिलासा मिळालाय. मरगळ गेली. समाधानाची एक उर्मी त्याला उभारी देऊन गेली. त्या संध्याकाळी मिल हॉलंड जोडप्याला जॉर्जने आपली कहाणी सांगितली. हायलंड विद्यापीठातून कसं परत पाठवलं गेलं तेही सांगितलं. कॉलेज शिक्षण घेण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. पूर्वी कधी तो इतक्या मोकळ्या मनाने कुणाशी बोललाच नव्हता आणि पूर्वी कधी इतक्या सहानुभूतीने लक्षपूर्वक ऐकणारा कोणी भेटलाही नव्हता. कॉलेजच्या बाबतीत जातीनं चौकशी करण्याचं आश्वासन त्याने जॉर्जला दिलं. पुढच्या खेपेला आपले पेंटिंग्स आणायचं कबूल करून जॉर्ज निघाला. निरोप देता देता सौ मिल हॉलंड जॉर्जला म्हणाल्या, आपण काहीतरी घडवावं, करावं म्हणून देवाने फुरसत दिली आहे असं मानावं. तू इथे आहेस तोपर्यंत माझ्याकडे संगीत शिकायला येत जा. वा, जरूर. आनंदाने त्या बदल्यात मी तुमच्या दारात अशी सुंदर बाग तयार करतो. करार झाला. तो वसंत ऋतू त्याच्या आयुष्यात एक निरामय आनंदाची ठेव ठेवून गेला. हॉटेलच्या चाकरीतून मिळणारी सुट्टी एकही मिनिट वाया न घालवता तो मिल हॉलंडच्या दारात घालवू लागला. खणायचं, झाड लावायची, आळी तयार करायची, नाहीतर पियोनावर रियाज करायचा. बस, काम ठरून गेली. त्याने करू घातलेली बाग बाळसं घेऊ लागली. आकाराला येऊ लागली. बागेत फुलं डोलू लागली. त्याचा हात पियानोवर सराईतपणे फिरू लागला. त्याच्या संगीताला बहर आला. केलेल्या मशागतीला फळ येऊ लागलं. सौ मिल हॉलंडच्या होऱ्याप्रमाणे तो सारं काही झपाट्याने आत्मसात करत होता. त्याच्या हातचं एक जलरंगाचे चित्र त्या रिकाम्या दिवाणखान्याची शोभा वाढवत होतं. मिल हॉलंडचे परिचित लोक त्या चित्राची प्रशंसा करत. चर्चमध्ये टिपेला आवाज लावणाऱ्या निग्रो पोराचं हे कसब आहे यावर विश्वास ठेवणं हे त्यांना जड जाईल. दर संध्याकाळी तो मिल हॉलंडकडे जाईल. दिवसातील उस्तवार तपशीलवार ऐकावी. त्यावेळी सौ मिल हॉलंड आपल्या दोन्ही मुलांना या आदर्श पाठाचं अवलोकन करण्यासाठी समोर बसवत असत. त्याचं सारं बोलणं ऐकून झाल्यावर त्या आपल्या मुलांना विचारत, याच्या निम्म्यानं तरी तुमच्यात उरक आहे का रे? जॉर्ज सौ मिल हॉलंडकडे करत असलेली निरनिराळी कामं पाहून, त्याचा सराईत हात पाहून शेजारच्या बिराड्यातून त्याला कामं येत. एकदा काम जॉर्जच्या हवाली केलं की पुन्हा तिकडे बघायलाच नको अशी त्याची ख्याती झाली होती. सौ मिल हॉलंडच्या शेजारीणबाई सौ रॉबिन्स यांना जॉर्जच्या विणकामाचं फार कौतुक वाटते. त्याचं फावल्या वेळातलं विणकाम त्यांनी बऱ्याच वेळा पाहिलेलं होतं. त्याची उत्सुकता जाणून जॉर्जने आपला संग्रह त्यांना दाखवला. एक एक उत्कृष्ट नमुना निहाळता निहाळता त्या जॉर्जला म्हणाल्या,
तू काय करणार आहेस एवढ्या नमुन्याचं? मी गावी गेलो की माझ्या लोकांना शिकवताना ती उपयोगी पडतील. आपल्या हाताने करता येण्याजोगं प्रत्येक काम हे शिकलंच पाहिजे. हे तो फार लहानपणापासून मनात रुजून होता. पूर्वी कधीही न अनुभवलेलं असं आत्मीयतेचं, सौहार्दाचं, प्रेमळ कौटुंबिक सुख या घराने त्याला दिलं. जोपर्यंत या भूतलावर मिल हॉलंड सारखे सहृदय आहेत, तोपर्यंत आपण एकटे एकाकी पडणार नाही याची सुखद जाणीव त्याच्या वृत्तीला धजेला देई. उन्हाळा सुरू झाला. जॉर्ज श्री मिल हॉलंडच्या परसात काहीतरी खुरपत होता. त्याला सौ मिल हॉलंडनी हाक मारली. हातातलं काम अर्धवट टाकून उठावं लागल्याने जॉर्ज जरा नाखुशच. सौ मिल हॉलंडने पाहुण्याशी त्याची ओळख करून दिली. पाहुणा सौ मिल हॉलंडचा भाचा डॅन ब्राऊन. त्यांनी डॅनला जॉर्जबद्दल सारं काही सांगितलं होतं. जॉर्जसाठी माहिती मिळवून डॅन आला होता. जॉर्ज, डॅन तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय बघ. जॉर्ज तिथेच मटकन पायरीवर बसला. सौ मिल हॉलंडच्या डोळ्यातील चमक बघून त्याचं वेडं आसुसलेलं मन भऱ्यारा मारू लागलं. शक्यतेचा अंदाज त्याला करता येईना. डॅन जॉर्जकडे टक लावून पाहत होता. त्याचं ते प्रमाणबद्ध मस्तक, उत्सुक चेहरा, खोल चौकस नजर. डॅनने अटकळ बांधली. हा साधासुधा इसम नाही, काही वेगळंच पाणी दिसतंय, तो जॉर्जला म्हणाला. हे लोक म्हणतायत की तुला कॉलेजात शिकण्याची इच्छा आहे. मला वाटतं सिम्पसन कॉलेज हेच तुझ्यासाठी योग्य कॉलेज. सिम्पसन कॉलेज? मला तर त्याबद्दल काहीच माहीत नाही. कुठे आहे ते? पण मला ते प्रवेश देतील का? तुला काय वाटतं? अरे हो हो, किती प्रश्न विचारशील एका दमात. आयोनातील इंडियोनाला मध्ये हे कॉलेज आहे. अब्राहम लिंकनला आयुष्यभर साथ देणाऱ्या बिशप मॅथ्यू सिम्पसनने बांधलेलं हे कॉलेज. हे बिशप आयुष्यभर गुलामगिरी विरुद्ध लढले. या कॉलेज उभारणीच्या कामी त्यांनी आपलं वर्चस्व पणाला लावलं. तेव्हा तुला तिथे प्रवेश मिळेल याबद्दल शंकाच नाही. मीही तिथे शिकत असतो. तिथली प्रवेश फीही जास्त नाही. अधिकृत माहिती मागून देतो तुला. आणि शिवाय ते गावही बऱ्यापैकी असल्याने तुला कामधाम मिळायला अडचण पडणार नाही. पण तिथे कोणी निग्रो विद्यार्थी शिक्षण घेत आहे का? जीभ पोळलेल्या जॉर्जचा आणखी एक प्रश्न. नाही, अजून तरी नाही. पण त्यामुळे फारसा फरक पडेल असं वाटत नाही. आयुष्यभर ज्या तत्वासाठी बिशप सिम्पसन झगडले त्या तत्वाविरुद्ध कॉलेजचे संचालक गेले तर ते भूत होऊन त्यांच्या मानगुटी नाही का बसणार? जॉर्जला बसवेना. तो उठून उभा राहिला. एक खोल मोकळा श्वास घेतला. कसलं तरी दडपण दूर झालं होतं. अखेरीस मार्ग खुला झाला होता तर त्या कॉलेजचा त्या कॉलेजचा कला विभाग फार समृद्ध आहे असं म्हणतात. मला वाटतं जॉर्जने कला विषयात प्रावीण्य मिळवावं. सौ मिल हॉलंड आपलं म्हणणं मांडत होत्या. पण चित्रकलेत त्याला गती जास्त आहे. तसा तो संगीतात सुद्धा प्रावीण्य मिळवू शकेल. खरंय, त्याची चित्रकला खूपच छान आहे. तरी सुद्धा मला वाटतंय. डॅन, आता आणखी काय वेगळं म्हणणार आहेस? सौ मिल हॉलंड आपल्या जॉर्जची कड घेत म्हणाल्या. कदाचित मला नीट स्पष्टीकरण देता येणार नाही. तरीही मी काय सांगतो त्याचा विचार करून बघ. आपल्या आत्याबाईला डॅन आपलं म्हणणं पटवून देऊ लागला. तुझं हे अंगण, हे परसदार मी गेली कित्येक वर्ष बघतोय आणि या वसंत ऋतूत तीच ही बाग बघ किती वेगळी वाटते. जमीन आसमानाचा फरक. म्हणूनच मला वाटतं बेट्या जॉर्जचे हात सजीव सृष्टी कागदावर नकलून काढण्यासाठी नाहीत. ते सजीव सृष्टीची जोपासना करणारे आहेत. त्याचं कौशल्य त्यातच आहे. पियानो वगैरे ठीक आहे, पण मी सांगतो तेच मला बरोबर वाटतंय. जॉर्जही त्याच्या बोलण्यावर अचूक उमगल्यागत हसला. मिल हॉलंड कुटुंबाला सोडून निघताना त्याच्या जीवावर आलं होतं. सुखद कौटुंबिक वातावरणाला आता तो अंतरणार होता. एकाकी होणार होता. असुरक्षित, अनिश्चित रस्त्याने त्याला जायचं होतं. हायलंडचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मनाची तयारी करून तो निघाला. 30 मैल चालून एका पहाटे सिम्पसन कॉलेजच्या दाराशी पोहोचला. सोबत होती दारिद्र्याने गच्च भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञान पिपासा. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आता नवा अर्थ लाभला होता. कॉलेज सुरू होण्यापूर्वी 2 दिवस जॉर्ज इंडियानोला दाखल झाला. आश्चर्य म्हणजे कोणतीच अडचण न येता त्याला अगदी चटकन प्रवेश मिळाला. कॉलेजच्या वसतिगृहात त्याची राहण्याची सोय झाली. आता प्रश्न उरला होता तो पोटा पाण्याचा. सुरुवातीच्या काळात बारकीसारखी काम करून तो दिवस भागवी. अतिशय काटकसरीने राहून त्याने पैसे जमवले. त्या भांडवलातून आपल्या धुलाई केंद्रासाठी लागणारी अवजारं, टब आणि कपडे धुण्यासाठी लागणारी लाकडी फळी खरेदी केली. कॉलेजच्या प्राचार्यांची परवानगी घेऊन
आवारातल्या एका लाकडी टपरीत त्याने आपलं स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. दवंडी पिटवायला डॅन ब्राऊन होताच. थोड्याच दिवसात ती टपरी कॉलेज विद्यार्थ्यांची पंढरी झाली. जॉर्जचं बस्तान नेटकं बसलं, पण हे जुळून येईपर्यंत त्याला सोसाव्या लागलेल्या हाल अपेष्टांचं वर्णन काय करावं. त्यांचा उल्लेख त्याने मिल हॉलंडला लिहिलेल्या पत्रात सापडतो. बराच काळ मला गुरांची चरबी व प्रार्थना यावर, तसेच कित्येकदा नुसत्या प्रार्थनेवरच गुजराण करावी लागली. कोणी त्याच्या या धुलाई केंद्राला भेट दिली असती तर दिसलं असतं इस्त्रीचं, धुण्याचं आणि पुस्तक वाचण्याचं काम कसं लईत चाललंय ते. जॉर्जचं काम नुसतं धुलाईवर आणि इस्त्रीवर थांबत नसे. फाटक्या पॅन्टीना रफू कर, ठिगळं जोड, बटन तपास, काच घट्ट कर, फाटके पायजोमे दुरुस्त कर, ही कामं त्या केंद्रावर खुशीने आणि कौशल्याने केली जात. ही कामगिरी चालू असताना टपरीत जागा पकडून बसलेल्या विद्यार्थ्यांना 12 गावचं पाणी पिऊन आलेला जॉर्ज हा भावासगट किस्से सुनावत असे आणि मग सारा श्रोतू वृंद हसून हसून बेजार होई. या फडाचं आकर्षण त्याच्या मित्रांना फारच. त्यामुळे त्याचा धंदाही उत्तम चाले. गोष्टींचा फड जमवणारा आणि उत्तम नकल्या म्हणून केवळ साऱ्या विद्यार्थी वर्गात तो प्रिय होता असं नाही, तर एक प्रतिभाशाली, बुद्धिमान आणि हुरहुन्नरी तेज विद्यार्थी म्हणून सारेजण त्याची वाहवा करत. कॉलेजच्या कला विभागाच्या डायरेक्टर श्रीमती E.M. बड यांच्या हाताखाली जॉर्जने चित्रकलेचा अभ्यासाला सुरुवात केली. त्याच्या सराईत बोटांचा आणि कला निपुणतेचा अंदाज यायला श्रीमती बड यांना फारसा वेळ लागला नाही. त्यांनी विचार केला आणि एके संध्याकाळी आपली मैत्रीण सौ लिस्टन हिच्या घरी गेल्या असता आपल्या हुशार विद्यार्थ्याचं जॉर्जचं कौतुक करताना म्हणाल्या, चांगला हुनरी आहे, जरा आधार मिळाला तर लवकरच चमकेल. गेले काही दिवस लक्ष ठेवून आहे मी त्याच्यावर, पण तो फुकटात मदत घेणारा मुलगा नाही. मी त्याची फी भरली तर त्याच्या बदल्यात गेले 4 दिवस माझ्या घरी येऊन सरपण फोडून ठेवतोय. त्याच्या गरजा पुष्कळ आहेत. प्रत्येक गरजेपायी त्याला असं राबावं लागलं तर त्याच्या कलेला मोहर येण्यापूर्वीच ती कोमेजून जाईल. बघ तू काही या मुलाच्या बाबतीत करू शकलीस तर. सौ लिस्टन एका पायावर तयार झाली. आपल्या ओळखीच्या लोकांकडून तिने त्याच्यासाठी खुर्ची, टेबल, बिछाना इत्यादी सामान जमवलं. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही सहकार्य दिलं. थोड्याफार पूर्वानुभवावरून हा भिडू फुकट मदत घेणं नाकारतो हे समजून असलेल्या मुलांनी त्याला गुप्त मदत केली. कोणी त्याच्या खोलीच्या फटीतून एखाद्या कार्यक्रमाचं तिकीट सरकवी, तर कोणी 50 सेंटचं नाणं. अशा निनावी मदत स्वीकारण्या वाचून त्याला गत्यंतर नसे. मात्र तो या मदतीबद्दल नेहमीच कृतज्ञ असे. सौ मिल हॉलंडला पाठवलेल्या पत्रातून सिप्सन कॉलेजविषयी त्याने व्यक्त केलेली कृतज्ञता अतिशय हृदय वाटते. सर्वसामान्य माणसाप्रमाणे हक्क आणि कर्तव्य बजावत जगायला मिळावं ही फार दिवसांची इच्छा सिप्सन कॉलेजने सर्वार्थाने पुरी केली. माणूस म्हणून जगणं ही काय चीज आहे याचा पहिला निकळ अनुभव मला सिप्सनने दिला. माझा आत्मविश्वास निश्चितच दोनावलाय. बड यांच्या हाताखाली त्याने 3 वर्षे शिक्षण घेतलं. त्या काळात त्यांनी तयार केलेल्या अनेक कलाकृती इतर विद्यार्थ्यापुढे आदर्श नमुना म्हणून ठेवण्यात येत. या 3 वर्षाच्या काळात त्यांनी तयार केलेल्या तैलचित्रांपैकी 27 तैलचित्र आता कार्व्हर आर्ट कलेक्शनमध्ये मांडलेली आहेत. चित्रकलेबरोबर संगीत साधनाही चालूच होती. कॉलेजच्या संमेलनातून, निरनिराळ्या संगीतातून तो भाग घे. त्यावेळी होणाऱ्या त्याच्या सुरेल आवाजाच्या कौतुकापेक्षाही आपण आपल्या सदोष उच्चारावर, अडखळणाऱ्या जिभेवर मात करू शकतो याचाच आनंद त्याला होत असे. चित्रकलेत प्रावीण्य संपादूने जॉर्जला काहीतरी टोचत असे. हातून काहीतरी निसटतंय याची टोचणी लागून राहिली होती. आपण कागदावर पानफुलं नकलून सत्याचा अभ्यास निर्माण करत आहोत. सजीव सृष्टीचा अभ्यास, छे, हे आपलं ध्येय नव्हे. तो अस्वस्थ झाला. दुसऱ्या वर्षी जॉर्ज आपल्या अधिकाधिक वेळ प्रयोगशाळेत घालवू लागला. लवकरच त्याच्या शिक्षकांना त्याला सांगावं लागलं, तुझं इथलं शिक्षण संपलं. यापेक्षा अधिक दाखवण्याजोगं काही आमच्याकडे नाही. त्याची शिक्षिका श्रीमती बड त्याला चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी पॅरिसला जाण्याचा वारंवार आग्रह करत होती. त्याची ही आंतरिक ओढ चित्रकलेकडेच होती. पॅरिसला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करावं असं त्याला वाटे. पण त्याची ती लांब सडक बोटं त्याला हर्मन यायकरच्या शब्दांची आठवण देत. ही बोटं निर्मिती क्षण आहेत, संजीवनी देणारी आहेत. संजीवनी देणं म्हणजे जीवनाचा आभास कागदावर निर्माण करणं नव्हे, सत्याची नकल कागदावर उतरणं नव्हे, काहीतरी वेगळंच करायला पाहिजे. 1891 साली जॉर्जने सिप्सन कॉलेजचा निरोप घेतला. त्याच वर्षी एम्समधील वनस्पतीशास्त्र व कृषी रसायनशास्त्र
या शाखांसाठी नाणावलेल्या आयोवा स्टेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे प्रवेश मिळण्यात अडचण आली नाही. श्रीमती बर्ड यांचे वडील तेथे प्राध्यापक होते. जॉर्ज आता जवळजवळ 27 वर्षाचा युवक झाला होता. उंच, धट्टाकट्टा आणि आत्मविश्वासाने पाऊल टाकणारा एक तरुण विद्यार्थी. सिम्प्सनमधून उत्तम विद्यार्थी म्हणून शिफारस झाल्याने आयोवा स्टेट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं जड गेलं नाही. फीचा आणि वसतिगृहाचा राहण्याचा प्रश्न सोडवण्याइतके पैसे गाठीला होते. पण अडचण वेगळीच होती. वसतिगृहाचे अधिकारी निग्रो विद्यार्थ्यांना ठेवून घ्यायला राजी नव्हते. अमेरिकेचे राष्ट्रसचिव आणि कॅबिनेटचे सदस्य झालेले श्री जेम्स विल्सन हे त्यावेळी आयोवा स्टेट कॉलेजच्या युनायटेड स्टेट्स एक्सपेरिमेंटल स्टेशनचे संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कानी या अडचणी सापडलेल्या निग्रो विद्यार्थ्यांची हकीकत गेली. त्याने जॉर्जला बोलावून घेतलं. स्वच्छ अनौपचारिक शब्दात सांगितलं, जॉर्ज, तू अगदी निशंक मनाने माझ्या ऑफिसात राहायला ये पाहू. ऑफिसच्या सामानाची हलवाहलव करून जेम्स विल्सननी एका कॉटपुरती जागा केली. कॉट अरुंद दरवाजातून आत घुसवण्याच्या प्रयत्नात चौकटीला ओरखडी पडले. ही दाराच्या चौकटीवरचे ओरखडले बुजवले पाहिजेत. शिवाय खोलीत पसाराही खूप झालाय. आपल्या उपकारकर्त्याचं उतराई होण्याची संधी जॉर्ज कशी दवडणार? त्याला आपल्या उपकारकर्त्याचं विस्मरण कधीच होत नसे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तो उपकार फेडायची संधी शोधे. कुणाची बाग तयार कर, तर कुणाला उत्तम चित्र काढून दे. कुणाला भरतकामाचे, विणकामाचे नमुने दे, तर कोणाचं घर रंगून दे. असं काही ना काही चालूच असे. विनाकारण उपकार घेणं त्याच्या स्वभावात बसणारं नव्हतं. उपकारकर्त्याचं विस्मरण तर कालत्रयी अशक्य. तो विल्सनना विचारू लागला, या आवारात रंगकलेचं शिक्षण केंद्र आहे का? रंगकलेचं शिक्षण केंद्र? अरे, हे काय, कला विद्यालय समजलास तू? पण प्रत्येक शाळेसाठी रंगकलेचे शिक्षण केंद्र असण्यात गैर काय आहे? विद्यार्थ्यांना ईश्वर निर्मित रंगाची ओळख कशी होणार? एक दिवस मी असं स्थान निर्माण करीन की जिथे मुलांना स्वतःहून ओढीने यावंसं वाटेल. विल्सनने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. त्या काळ्या चेहऱ्यावरचं ते चकाकणारं भावोत्कट अथांग डोळे भविष्याची वेगळी चुणूक देत होते. हा साधासुद्धा विद्यार्थी दिसत नाही, याची खूणगाठ त्यांनी बांधली. हे दोघे पुढे आयुष्यभराचे स्नेही झाले. पण जॉर्जबद्दल त्याला वाटणारं नवल कधीच ओसरलं नाही. त्या रात्री जागून त्याने सारं फर्निचर व दाराची चौकट रंगून काढली. खोलीची मांडणीही व्यवस्थित केली. निजण्या राहण्याची तर सोय लागली, पण जेवणाचं काय? त्याच्या कृष्णवर्णाने त्याच्यापुढे वेगळंच ताट मांडून ठेवलं होतं. विद्यार्थी मित्रांशी गप्पा विनोद करत वसतिगृहाच्या खानावळीत त्याला जेवता येणार नव्हतं. त्या आनंदापासून त्याला वंचित करण्यात आलं होतं. त्याच्या जेवणाची सोय तळघरातील भटारखान्यात कोपऱ्यात करण्यात आली होती. दुःखी मनाने त्याला ही व्यवस्था मान्य करावी लागली होती. त्याची कुणकुण प्राध्यापक बर्ड यांना लागली. त्यांनी लगेच आपल्या लेकीला कुमारी बर्डला पत्र पाठवून अडचण कळवली. 6 मई परीक्षांच्या धादलीमुळे श्रीमती बर्ड येऊ शकल्या नव्हत्या. म्हणून त्यांनी आपली मैत्रीण सौ लिस्टनला हिला एम्सला रवाना केलं. सौ लिस्टन ताबडतोब एम्सला आली. तिने जॉर्जच्या खानावळ प्रकरणात लक्ष घातलं. जॉर्जला न्याय मिळवून दिला. दुसऱ्या दिवसापासून जॉर्ज इतर मित्रासमवेत खानावळीत जेवू लागला. आठवड्याच्या आत त्या वसतिगृहाच्या भोजनगृहाचं रूपच पालटून गेलं. सारं वातावरण बदललं. त्याच्या समृद्ध ज्ञानाने आणि रुजू स्वभावाने सारं भोजनगृह त्याच्या भोवती नाचू लागलं. त्याने एक नवाच खेळ सुरू केला होता. त्या खेळाचं सातत्य आजही अखंड आहे. त्या खेळामुळेच भोजनगृहाला एखादं चिरंतन संस्थेचं महत्त्व प्राप्त झालं आहे. तो खेळ म्हणजे वाढल्या जाणाऱ्या किंवा हव्या असणाऱ्या अन्नपदार्थाची मागणी करताना शास्त्रीय पारिभाषिक संज्ञात वापरायचा, तरच तो पदार्थ वाढला जाईल. उदाहरणार्थ, साखर हवी असेल तर C12H22O11, बटाटा हवे असेल तर सोलानम ट्युबरोजम इत्यादी. शास्त्रीय पारिभाषिक संज्ञा माहीत नसणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांची अडचण होईल. मग ते बिचारे उपासमार टाळण्यासाठी जॉर्जकडे धाव घेत. जॉर्जच्या शेजारची खुर्ची मिळवण्यासाठी प्रत्येकाची धावपळ उडे. कारण जॉर्ज महाशय या संज्ञाचे चालते बोलते कोशग्रंथच. या कॉलेजच्या जॉर्जने वनस्पतीशास्त्र, भूमिती, रसायन, प्राणीशास्त्र इत्यादी विज्ञान शाखांचा अभ्यास केला. रसायनशास्त्राची त्याला विलक्षण गोडी लागली होती. कारण बऱ्याचशा कांना उत्तर मिळू लागली होती. काची उत्तरं शोधण्यासाठी अनेक गोष्टीचं पृथक्करण करून बघण्याची सोय या शास्त्रात होती. कोणत्याही तत्वाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करणं हा त्याचा स्वभाव विशेष. त्याला रसायनशास्त्राच्या अभ्यासाने पुष्टीच मिळाली.
रसायनशास्त्राचा त्याचा व्यासंग वाढला. आपल्या पोटापाण्याचा उद्योग सांभाळून, अभ्यासाचा व्याप सांभाळून त्याचं कलासक्त मन हौस भागून येई. कलागुणांना वाव असणाऱ्या कॉलेजच्या कार्यक्रमात तो भाग घे. एकदा एका संगीत कार्यक्रमात तो इतका तयारीने गायला की बॉस्टन कन्सर्व्हेटरी ऑफ म्युझिकच्या सभासदाने त्याला संगीताच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. पण संगीत कला निपुण होणं हे त्याचं ध्येय नव्हतं. आपल्या कार्याची तड चित्रकलेची वा संगीताची आराधना करून लागणार नाही याची त्याला पूर्ण जाणीव असल्याने त्याने ही शिष्यवृत्ती नाकारली. गेल्या अनेक वर्षाच्या आपल्या वैगुण्यावर अडखळत बोलण्यावर त्याने यशस्वी मात करून दाखवली होती. आयोवा स्टेट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शिक्षणाचा विभाग होता. त्यात त्याने आपलं नाव नोंदवलं. त्याची वृत्ती लष्करी नव्हती. शिवाय तो निगरू असल्याने लष्करी अधिकारी कधीही बनू शकणार नव्हता ही तो जाणू होता. परंतु गणवेश आणि संचलनाचा वाद्यवृंद त्याचं त्याला मनस्वी आकर्षण होतं. त्याच ओढीने तो सैनिक शिक्षण विभागात दाखल झाला. वर्षानुवर्ष धोबीगाम करण्याने, ओनव राहून कपडे धुतल्याने त्याच्या खांद्यांना बाक आला होता. चालताना कुबडा आल्यासारखं दिसे. सैनिकी विभागाचे प्रमुख परेडच्या वेळी त्याच्यावर खेचकत. जॉर्जने मग त्यावर उपाय शोधून काढला. दोन्ही काखातून तो एक काठी आडवी अडकवी, हात पाठीशी एकमेकात गुंतवी अन मैल 2 मैलाची रपेट करी. अगदी मन आकर्षून घेणारी वनस्पती किंवा एखादा आगळा दगड दिसला तरी वाकून उचलण्याचा मोह टाळून तो गुडघ्यावर बसे, पण काखाखालची काठी काढत नसे. आयोवा स्टेट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या या पहिल्याच निग्रो विद्यार्थ्याने विद्यार्थी दशेत सर्वोच्च मिळवू शकणारा कॅप्टनचा हुद्दा मिळवला. हा हुद्दा मिळवणारा तो पहिलाच निग्रो असावा. त्याचं कौतुक करताना त्याचे करडे शिक्षक जनरल लिंकन म्हणाले, या लायक आणि गुणी विद्यार्थ्याने स्वतःच्या गुणावर आणि जिद्दीवर हा किताब मिळवला आहे. त्याच्या या यशात कोणाचाही वाटा नाही, कोणाचाही हातभार लाभलेला नाही. गाण्याची आणि चित्रकलेची त्याची आंतरिक ओढ त्याला मधूनच केव्हा तरी अस्वस्थ करत असे. मग तो एखाद्या सुटीत श्रीमती बडकडे जाऊन चित्रकलेचे धडे गिरवी. याच दिवसात जॉर्जने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात पाहिलेल्या एका वनस्पतीच्या रेखाटनावरून एक चित्र तयार केलं. आणखी बरी चित्रे रंगवली. संचालक श्री विल्सन यांच्या कानी जॉर्जच्या चित्रकलेतील नैपुण्याची ख्याती आली. प्राध्यापक बड यांच्याकडून त्यांच्या कन्येने श्रीमती बडने जॉर्जची केलेली प्रशंसा त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करून गेली. निसर्गदत्त बहुमोल देणगी बाजूला सारून हा कलावंत कृषीशास्त्राच्या मागे का लागला आहे ही शंका त्यांना गप्प बसू देईना. शेवटी विल्सन यांनी जॉर्जला विचारलंच, थोडे दिवस हा अभ्यास बाजूला ठेवून तू चित्रकलेचं किंवा संगीताचं शिक्षण का पुरं करत नाहीस? जॉर्ज विनम्रपणे उतरला, कारण कृषीशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग माझ्या बांधवांना होण्यासारखा आहे. जॉर्जच्या या उत्तराने विल्सन चकित झाले. त्यांना आपल्या विचारी आणि सुजाण विद्यार्थ्याचं कौतुक वाटलं. त्यांच्या जॉर्जविषयीचा सद्भाव उत्तरोत्तर वृद्धिंगतच होत गेला. विनामूल्य भेट स्वीकारायची नाही, परतफेड करता येणार नाही, असे उपकार घ्यायचे नाहीत, हे त्याचं व्रत सर्वश्रुत होतं. पण आपल्या या वृत्तीला मुरड घालून प्राध्यापक विल्सन याचं सार म्हणणं मात्र त्याला निमूटपणे ऐकावं लागे. वेळ प्रसंगी दमबाजी करून विल्सन त्याला आपली मदत स्वीकारायलाच लावत. जॉर्जच्या पायातले बूट अगदी जीर्ण झालेले दिसले की ते $2 काढून त्याच्या हातात ठेवत आणि करड्या आवाजात सांगत, आत्ताच्या आता जा आणि नवीन बूट आण, चल निघ. जॉर्जला मुकाटं जावं लागे. यावर्षी सीडर रॅपिड्स येथे अखिल आयोवा कला प्रदर्शन भरणार होतं. प्राध्यापक बड यांनी जॉर्जकडे त्याचे चित्र प्रदर्शनात मांडण्याची विचारणा केली. सीडर रॅपिड्सला जाऊन प्रदर्शनात चित्र मांडण्या इतकी पदरमोड मी करू शकत नाही, जॉर्जने आपली असमर्थता प्रगट केली. जॉर्जची अडचण त्याच्या सह्याध्यायांना कळली. ते सारे त्याच्या खोलीवर गेले. जॉर्ज थोड्याशा खिन्न व उदास मनस्थितीतच होता. त्याला त्याने जबरदस्तीने बाहेर काढलं. एका बग्गीत बसवलं. अरे, कुठे नेत आहे तुम्ही मला? ख्रिसमस आलाय ना जवळ, चल आता. पण कुठे नेत आहात ते तर सांगाल, नाहीतर उतरू द्या बरं मला. माझ्या कामाचा खोळंबा नका करू, सोडा मला, जॉर्ज काकुळतीने म्हणाला. बस रे बाबा, कटकट करू नकोस. तुझ्या साऱ्या कामांची सोय लावून आलोय आम्ही, माहीत आहे. मोठा आलाय कामवाला. जॉर्ज बापडा मुकाट्याने बसला. मग त्या मुलांनी ख्रिसमसची गाणी म्हणायला सुरुवात केली. रस्त्यात विद्यार्थ्यांची आणखी काही टोळकी भेटली. तीही योजून ठेवल्यागत जॉर्जला घेऊन जाणाऱ्या टोळी सामील झाली. साऱ्यांनी मिळून गाण्याचा दणका उडवला. त्याच्या कुरकुरीकडे सारेजण जाणून बुजून दुर्लक्ष करत होते. काय भानगड आहे ती त्याला कळत नव्हती. त्याची अस्वस्थ चुळबुळ वाढतच होते. शेवटी ती मिरवणूक तयार कपड्यांच्या
एका दुकानापाशी थांबली. चल जॉर्ज, उतर खाली. उतरायचं ना तुला? मला या दुकानाशी कुठं आणलं? माझा अवतार तरी बघा. कोण घेईल का या दुकानात मला? आधी खाली उतर, मग ऐकव तुझं प्रवचन. मग साऱ्यांनी त्याला अक्षरशः उचलून त्या दुकानात नेलं. दुकानदाराला पूर्वसूचना होतीच. त्याने सगळी तयारी ठेवली होती. त्याने जॉर्जच्या मापाचा सुंदर करडा रंगाचा सूट आणला. बघा बरं जरा घालून, दुकानदार म्हणाला. हा वाह्यातपणा पुरी झाला. मी काही कपडे विकत घेणार नाहीये. त्याच्या विरोधाकडे किंवा पसंती नापसंतीकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नव्हतं. त्याच्या संमती वाचून काहीही अडलेलं नव्हतं. काही जण त्याच्या अंगावर सूट चढवण्यात गर्क होते, तर काही दुकानाबाहेर उभे राहून गाणी म्हणत होते. सुटाला साजेचा शर्ट, टाय, हातमोजे, बूट, हॅट इत्यादी जामा निमाही निवडला गेला. जॉर्जच्या अंगावर सारा पोशाख काळजीपूर्वक चढवण्यात आला. साऱ्यांनी मग पसंतीदर्शक टाळ्या वाजवल्या. एवढं झाल्यावर जॉर्जला पुन्हा बगीत स्थानापन्न करण्यात आलं. गाण्याच्या जल्लोषात तो जमाव परत निघाला. जमाव जाऊन थांबला तो प्राध्यापक विल्सन यांच्या दाराशी. प्राध्यापक विल्सन यांनी श्री बर्ड स्वागतासाठी दारातच उभे होते. म्हणजे हेही या कारस्थानात सामील होते तर. सर, खरं म्हणजे मला यावेळी कॉलेजच्या उद्यानात काम होतं, पण या मुलांनी बघा ना, जॉर्ज चाचरत सांगू लागला. बरं मग? प्राध्यापक विल्सन त्याला निरखत म्हणाले. शिवाय आज मी प्राध्यापक ब्रँडीचं घर साफ करून द्यायचं कबूल केलंय. आपलं म्हणणे जॉर्ज पुढे रेटू लागला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते म्हणाले, आज तुला सीडर्स रॅपिडसला जायचंय. प्राध्यापक विल्सनच्या वाक्याला सर्व मुलांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. जॉर्ज, या प्रदर्शनात आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करायला तुझ्याखेरीज कोण पात्र आहे? हे घे तुझं सीडर रॅपिडचं तिकीट आणि ही प्राध्यापक बर्डनी श्रीमती बर्डच्या सल्ल्याने निवडलेली तुझी चित्र. प्राध्यापक ब्रँडींनीही तुझ्या जाण्याला आनंदाने संमती दिली आहे. हा सगळं खर्च कसा फेडणार मी? कोणाच्याही दयेवर जगणं न आवडणारा जॉर्ज मनापासून विचारत होता. जॉर्जच्या खांद्यावर थोपटत प्राध्यापक विल्सन म्हणाले, या साऱ्याची फेड तू आधीच केली आहेस. तुझे विद्यार्थी, मित्र आणि शिक्षक यांनी वर्गणी काढून जी काही रक्कम उभी केली आहे, तिने का तुझी मैत्री जोखता येईल? तुझ्या स्नेहाचा पासंगालाही ती पुरणार नाही. जा, तयारीला लाग. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. यशस्वी हो. जॉर्जचे डोळे भरून आले. त्याने साऱ्यावरून आपली नजर फिरवली. तो कसंबसं म्हणाला, तुम्ही सगळ्यांचे आभार मी कसे मानू? आणि अश्रूंचा बांध फुटला. आत्मनिर्भर, प्रगल्भ, धीर गंभीर स्वभावाचा विनम्र विद्यार्थी म्हणून जॉर्ज कॉलेजच्या विद्यार्थी वर्गात प्रिय होता. स्टेट कॉलेजने त्याच्यावर टाकलेला विश्वास अनाठाही नव्हता. प्रदर्शनात मांडलेल्या त्याच्या चारही चित्रांना पारितोषिक मिळाले. एवढंच नव्हे तर त्या चारांपैकी न्यू मेक्सिकोतील एका वनस्पतीच्या चित्राची निवड शिकागोत भरणाऱ्या वर्ल्ड कोलंबियन एक्सपोजिशनसाठी झाली. तिथे तर रथी महारथींची चित्र मांडली गेली होती, पण तिथेही त्या दुर्मिळ एका वनस्पतीच्या चित्राला विशेष सन्मान मिळाला. आयोवा राज्यातील झाडून साऱ्या वृत्तपत्रांनी या विशेष सन्मान मिळवणाऱ्या चित्रांची आणि चित्रकर्त्यांची नोंद मोठ्या अगत्याने घेतली होती. औचितपणे मिळालेल्या या प्रसिद्धीपेक्षा, सन्मान पारितोषिकांपेक्षा जॉर्जला अधिक आनंद कशामुळे झाला असेल तर तो प्राध्यापक विल्सन यांच्या व्हरांड्यात घडलेल्या स्नेहसोहळ्याचा. आपल्या पूर्व आयुष्यात लावून घेतलेल्या काही सवयीमुळे जॉर्ज इतर मुलांहून वेगळा पडे. वसतिगृहाला जाग येण्यापूर्वी जॉर्ज कॉलेजच्या उद्यानात किंवा बाहेरच्या झाडीत पोहोचलेला असे. इतरांना पुस्तकातून मिळत होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञान तो प्रत्यक्ष निसर्गातून मिळवत होता आणि त्यामुळेच तो अभ्यासात इतरांच्या कितीतरी पुढे असे. जॉर्ज आता प्राध्यापक विल्सनचा उजवा हात झाला होता. त्याच्या कामाला दिवस रात्र अपुरे पडत. उन्हाळ्याच्या सुट्टीतही त्याच्यावर सोपावलेल्या कॉलेजच्या वनस्पती उद्यानाची देखभाल करण्यासाठी त्याला तिथेच राहावे लागे. स्वतः जॉर्जला ही कामगिरी फार आवडे. सारी कामं उरकून पुन्हा रानात जायला तो मोकळा असे. एम्सच्या वेशीबाहेर भरपूर झाडी होती. त्या झाडीत अनेक ठिकाणी दलदल माजलेली होती. काही ठिकाणी तर अख्खा माणूस गाडला जाईल एवढी ती खोल होती. जॉर्ज या धोकेबाज दलदली संबंधी प्राध्यापक विल्सन यांच्याशी नेहमी चर्चा करत असे. त्या दलदलीतील पाण्याचा निचरा कसा करता येईल याबद्दलची एक योजनाही त्याने त्यांच्यासमोर मांडली होती. नेहमीप्रमाणे तो एकदा आपली वनस्पतीचे नमुने गोळा करण्यासाठी पोतळी, बृहदर्शक भिंग, जाळी घेऊन आपल्या झाडीतील मोहिमेवरून परतत होता. दलदलीत एक छोटा मुलगा निर्धास्तपणे खेळताना दिसला. जॉर्जला त्याचं तसं खेळणं धोकादायक वाटलं, म्हणून त्याने त्याला बाहेर येण्यासाठी हाक मारली, पण व्हायचं तेच झालं.
तो छोकरा चिखलात घसरून पडला. जॉर्जने धावत जाऊन त्याला काढलं आणि आपल्या रुमालाने साफ केलं. मग तो त्या छोकऱ्याला म्हणाला, बाळा, तू त्या छोट्या लोकांची घरं उद्ध्वस्त का केलीस? घरं? मी उद्ध्वस्त केली? कुठले लोक? त्या छोकऱ्याला काही बोध होईना. तो बुचकळ्यात पडला. मग जॉर्जने त्याला चिखलात राहणारे प्राणी आणि त्यांची घरं दाखवली. त्यांची माहिती दिली. खरंच की, मी इतके दिवस या लोकांच्या घराचे छप्र तोडून जात होतो. मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला अपराधी वाटलं. मग जॉर्जने त्याला एक मोठं फुलपाखरू पकडून दाखवलं. ते चिखलात घर करून कसं राहतं ते वर्णन करून सांगितलं. मुलाने ते फुलपाखरू स्वतःजवळ ठेवण्यासाठी मागितलं. तेव्हा जॉर्जने त्याला सोडून दिलं आणि तसं का सोडून दिलं हेही त्या छोकऱ्याला पटवून दिलं. नंतर बराच वेळ ते दोघे गप्पा मारत होते. शेवटी जॉर्जने त्या छोकऱ्याला त्याचं नाव विचारलं. हेनरी वॉलेस. पुढे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या मुलाने आपलं नाव सांगितलं. म्हणजे तू आमच्या प्राध्यापक वॉलेसचा मुलगा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वनस्पती उद्यानात छोट्या हेनरीने जॉर्जला गाठलं. रोज संध्याकाळी जॉर्ज बरोबर झाडीमध्ये फिरायला जायची परवानगी आईकडून मिळवून हेनरी हजर झाला होता. हेनरीला जॉर्जने स्वतः तयार केलेलं एक गुलाबाचं झाड दाखवलं. त्या झाडाला एका फांदीवर पिवळे गुलाब लागले होते तर दुसऱ्या फांदीवर लाल. हेनरीने त्याला असं कलम करण्यामागचा हेतू विचारला. तेव्हा जॉर्जने त्याला सांगितलं, कलम केल्याने झाडाची वाढ झपाट्याने होते. तसंच एखाद्या वातावरणात एखादं झाड टिकाव धरू शकत नसेल तर त्याच वातावरणात जोमाने वाढणाऱ्या एखाद्या वनस्पतीच्या मुळावर त्या विशिष्ट वनस्पतीचं कलम केलं तर ती टिकाव धरू न शकणारी वनस्पती वाढीस लागते. रोज संध्याकाळी भिन्न वयांचे हे दोघे मित्र हातात हात घालून फिरायला बाहेर पडत. जॉर्जने दाखवलेल्या निसर्गातील रहस्यात छोट्या हेनरीला रस वाटू लागला. त्यालाही वनस्पती सृष्टीच्या अनेक गोष्टी चटकन उमजू लागल्या. लहान वयातच तो कलम करायला शिकला. ही मैत्री पुढे जॉर्जच्या अखेरीपर्यंत म्हणजेच अर्धशतक टिकली. जॉर्जचा आणि हेनरीचा नेहमीच पत्रव्यवहार होत असे. जॉर्जचा सल्ला त्याला मिळत असे. मिडवेस्टमधील वॉलेस फार्म हेनरीच्या कर्तृत्वावरच उभा आहे. त्यामागची प्रेरणा जॉर्ज. पुढे कृषी खात्याचे सचिव आणि उपराष्ट्रपती पद अशी स्थान भूषवणाऱ्या हेनरी वॉलेसने जॉर्ज कार्वर यांच्या कार्याचा गौरव करताना आपल्या बाळपणीच्या आठवणी सांगितल्या. एखाद्या परिकथेतील गोष्ट ऐकाव्या इतक्या उत्सुकतेने आणि ओढीने मी निसर्गातील चमत्कार जॉर्जकडून ऐकले. निसर्गाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी त्यांनी मला दिली. माझ्या लहानपणी मला ते निसर्गातील जे जे अद्भुत चमत्कार दाखवत ते सारेच मला आकलन होत होते असे नाही. पण एक मात्र निश्चित, माझ्यासारख्या छोट्या मुलावर त्याने ज्ञानाची जी उधळण केली, माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याने मी नक्कीच भारावला गेलो होतो. कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या एका कंपूपासून मात्र जॉर्जची कधी सुटका झाली नव्हती. पुढे पुढे जॉर्जने तसा प्रयत्न करायचं सोडून दिलं. त्याचं असं झालं, वसतिगृहातील खोल्या ओलांडून जात असताना एका खोलीतून जॉर्जच्या कानावर कोणा विद्यार्थ्याचं कण्हं आलं. त्यांनी खोलीत डोकावून पाहिलं. एक विद्यार्थी पलंगावर वेडावाकडा पडून असह्य वेदनामुळे तळमळत असलेला त्याला दिसला. जॉर्ज त्याच्या शेजारी बसला. त्याची चौकशी केली. तो एक फुटबॉलचा खेळाडू होता. खेळताना त्याचा पाय जबरदस्त दुखावला गेला होता. जॉर्जने त्या विद्यार्थ्याला पोटावर निजवलं. मग हलक्या हाताने त्या खेळाडूचा पाय घोट्यापासून मांडीपर्यंत चोळायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तो कण्हणारा विद्यार्थी वेदनामुक्त होऊन गाढ झोपी गेला आणि जागा झाला तेव्हा आश्चर्याने थक्क झाला. त्याच्या वेदना संपूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. झालं. दुसऱ्या दिवशी ही बातमी साऱ्या खेळाडूत पसरली आणि त्या दिवसापासून जॉर्ज कॉलेजच्या खेळाडूचा अधिकृत मालिशवाला झाला. कॉलेजचे खेळाडू जॉर्जविषयी कौतुकाने बोलत. जॉर्जच्या बोटात काय जादू आहे न कळी. त्याची लांब सडक बोटं दुसऱ्या भागावरून फिरू लागली की वेदना पळून जातात. एकदा जॉर्जने व्यायाम शिक्षकाकडे तक्रार केली की मालिशसाठी देण्यात येत असलेले तेल फार दाट असल्याने ते नीट पसरत नाही. तेव्हा ते व्यायाम शिक्षक म्हणाले की यापेक्षा अधिक चांगलं तेल उपलब्ध नाही. यावर जॉर्जने उत्तर दिलं, मीच मालिशसाठी उत्तम तेल शोधून काढीन. काही वर्षानंतर खरोखरच जॉर्जने मालिशसाठी उत्तम तेल तयार केलं, भुईमुगापासून. 1894 साली जॉर्जला आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळाली. हा पदवीदान समारंभ म्हणजे आजवर घेतलेल्या अविश्रांत मेहनतीची पावतीच. या समारंभासाठी सौ लिस्टन इंडियानाहून खास आली होती. श्रीमती बर्ड यांनी व त्यांच्या सिम्प्सनमधील मित्रांनी त्याचं कौतुक म्हणून खास भेट व पुष्पगुच्छ पाठवले होते.
आपल्या जुन्या मित्रांच्या या कौतुकाने जॉर्ज गलबलून गेला. आपल्या यशाचं कौतुक करण्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणीतरी आहे, या अनुभवाने त्याला कोण आनंद झाला. या पुष्पगुच्छातून एक छोटंसं सुंदर फूल निवडून त्याने ते आपल्या कोटावर लावलं. या सुखद अनुभवाची, हृदय जाणीवेची आठवण म्हणून आपल्या पुढील आयुष्यात जॉर्जने त्या फुलाची जागा कधीच रिकामी ठेवली नाही. कसलं ना कसलं नाजूकसं सुंदर फूल त्याच्या कोटावर विराजमान झालेलं असे. स्नेहभावाला दाद द्यावी ती जॉर्जनेच, प्रेम भावनेचा आदर करावा तो जॉर्जनेच. मधल्या काळात त्याने बरीच घोडदळ केली होती. त्याची चित्र 1893 सालच्या वर्ल्ड कोलंबियन एक्सपोजिशनमध्ये निवडली गेली होती. आयोवातील एक बुद्धिमान मुलगा म्हणून तो ओळखला जात होता. युनायटेड स्टेट्स ऑफिसर्स रिझर्व्ह मधला पहिला निग्रो हुद्देदार बनण्याचा मान त्याने पटकावला होता. पदवीदान समारंभाच्या वेळी पदवी ग्रहण करण्यासाठी तो व्यासपीठावर चढला तेव्हा त्याच्या चाहत्या मित्रांनीच नव्हे तर त्याच्या पालकांनी टाळ्याच्या कडकडात त्याचं अभिनंदन केलं. अभिनंदनाच्या या अभूतपूर्व वर्षावाने जॉर्जचं मन अनुभूव भावनेनं उचंबळून आलं. समारंभ संपल्यावर तो भारावलेल्या अवस्थेतच आपल्या खोलीवर परतला. दार ओढून घेतलं. आपल्या आईच्या त्या पवित्र स्मारकासमोर, चरख्यासमोर तो गुडघे टेकून बसला. आपल्या या उज्ज्वल यशाचं कौतुक करण्यासाठी आईचा हात पाठीवरून फिरायला हवा होता. आनंदातिशयाने अवघ्राण करायला आई हवी होती. त्याचं अखंड पोरकेपण त्याला फार तीव्रतेने जाणवलं. कुठे असेल ती आई? आईच्या आठवणीने व्याकुळ झालेला जॉर्ज कितीतरी वेळ तसाच बसून होता. त्याच्या या यशात सौ मिलहॉलंड, सौ लिस्टन, श्री बड, मारिया आत्या, मार्टिन, श्री विल्सन, श्रीमती बड या साऱ्यांचाच हातभार लागलेला होता. या साऱ्यांनीच त्याला आपापल्या परीने मदत दिली होती. त्याचं व्यक्तिमत्व कळत नकळत संस्कारित केलं होतं. या साऱ्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढत तो तसाच बसून होता. बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं, पण त्याचं त्याला भान नव्हतं. प्राध्यापक विल्सन त्याला शोधत आले. हलकेच त्यांनी दार ढकललं. ते थबकले. अंधाऱ्या खोलीत जॉर्ज नेमका कुठे असणार याचा त्यांना अंदाज आला. त्याच्या भावना ते पूर्णपणे जाणून होते. त्यांनी हलकेच त्याला आपली जाग दिली. काचेची चिमणी पेटवून घेऊन जॉर्ज दाराशी आला. त्याला ती म्हणाली, चल, एकटाच काय बसलास? माझ्या पत्नीने तुला जेवायला बोलवले आणि तुला एक बातमी कळली का? कॉलेजच्या विज्ञान शाखेने तुला सभासद म्हणून स्वीकारले. जॉर्जच्या थरथरत्या हातातून चिमणी निसटून खाली पडली, फुटली. त्याच्या मानसिक अवस्थेची कल्पना करणं विल्सन साहेबांना अवघड नव्हतं. त्यांचाही कंठ दाटून आला. म्हणाले, पडू दे, त्याचं काय वाटून घेतोस? तुम्ही काय म्हणत होतात आत्ता मला? खरंच रे बाबा, खरंच. आजपासून तुझी नियुक्ती झाली आहे. तू आता वनस्पतीशास्त्र शिकवणार आणि त्या तुझ्या लाडक्या उद्यानात ताबा तुलाच द्यावा लागणार. त्याचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. काळ्या काय पण गोऱ्या विद्यार्थ्याला अपूर्वाई वाटावी अशीच ही घटना. आयोवा कॉलेजात शिकवायला नेमणूक होणं ही केवढी मानाची गोष्ट. क्षितिज खूप विस्तारलं गेलंय. सारी धरणी परमेश्वराची. तिला ढुंडाळायचं तर आता क्षितिजा पलीकडे झेप घ्यायला हवी. प्राध्यापक वालेस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं संशोधन सुरू झालं. कृषीशास्त्रात होऊ घातलेल्या क्रांतिकारी प्रयोगाची नांदीच होती ती. जमीन, वनस्पती आणि मानव यांच्या परस्पर संबंधाची सुरेख सायुज्यता सांधली जाणारी होती. प्राध्यापक वालेस आपल्या या विलक्षण बुद्धिमान लाडक्या विद्यार्थ्याला नेहमी इशारा देत असत. जोपर्यंत जमिनीचा वरचा थर सुरक्षित आहे तोपर्यंत देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. जमिनीवरचा हा थर टिकवण्यासाठी नव्हे, तो अधिकाधिक सुपीक व सकस बनवण्यासाठी या अजोड गुरु शिष्यांची धडपड चालू होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जॉर्जने मायकॉलॉजी म्हणजेच कवकशास्त्र, बुरशी अळंबीचे शास्त्र हा विषय निवडला. प्राध्यापक पामेलसारख्या विख्यात प्राध्यापकाच्या हाताखाली त्याचा अभ्यास सुरू झाला. मायकॉलॉजीच्या अभ्यासासाठी त्याने वनस्पतीचे सुमारे 20,000 नमुने गोळा केले. त्याच्या या विषयावरील दांडग्या अभ्यासाने त्याचा लौकिक वाटला. शास्त्रीय संशोधन पत्रिका त्याचा या क्षेत्रातील अधिकार मानू लागल्या. आयोवा स्टेट रजिस्टर मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या लेखातील माहितीच्या अधिकृततेसाठी प्राध्यापक बड यांनी जॉर्ज कार्वरला हवाला दिला होता. आपल्या गुरुवर्याचा असा विश्वास संपादन करण्यासाठी जॉर्जने काय केलं नाही? सारं आयोवा राज्य विंचरून काढलं. बागायती, आळंबीची वाढ इत्यादी विषयावर व्याख्यानं देण्यासाठी तो गावोगावी फिरला. या व्याख्यानातून तो शेतकऱ्यांना वनस्पतीवरील संभाव्य रोग व प्रतिबंधक उपाय याची जाणीव देऊ लागला.
डायमंड ग्रोव्हमधला छोटा तोतरा निग्रो पोर साऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या ज्ञानाचा लाभ देऊ लागला. 1896 साली जॉर्जने ॲग्रिकल्चर अँड बॅक्टेरियल बॉटनी या विषयाची उच्च पदवी MS संपादन केली.